हॅलो. अशोक, येतोय माझा आवाज? अशोक, तुम्ही सांगा, सुरू करायचंय की थांबायचंय? आणखीन व्ह्युअर्स येत आहेत, त्याची वाट पाहायची आहे. अच्छा. अशोक यांनी मला सांगितलेलं आता सुरू करायचं आहे. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण या व्याख्यानमालेची सुरुवात करतो आहोत आणि कलास्नेह संविधान महोत्सव याची सुरुवात होते आहे. अशोक हा माझा मित्र आहे आणि त्यानं आता नुकतंच एक छान गाणं सुद्धा केलेलं आहे. संविधान ही तुझं आणि माझी रक्षा करतं असं सांगणारं हे गाणं आहे. संविधान संवादक म्हणून तो काम करत असतो आणि त्यानं आवर्जून या आठवड्यामध्ये ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. फार महत्त्वाची अशी ही व्याख्यानमाला आणि त्याची सुरुवात आज मी करतो, याचा मला मनापासून आनंद वाटतो. माझा आजचा विषय आहे संविधानाचा आत्मा आणि आज 19 नोव्हेंबर म्हणजे उद्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान आहे आणि आपल्यापैकी अनेक जण मतदान करतील अशी मला आशा आहे. कारण मतदान करणं हे लोकशाहीमध्ये अतिशय महत्त्वाचं कर्तव्य आहे. लोकशाहीमधला आपला सहभाग नोंदवणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आपण संविधानाची रक्षा करण्याकरता मतदान कराल याची मला खात्री आहे. गेल्या काही वर्षांपासून संविधानाचा मुद्दा हा चर्चेत येतो आहे आणि प्रामुख्यानं खरं म्हणजे गेले 2-3 वर्ष तो अगदी निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा येतो आहे. मी आणि राही श्रुती गणेश आम्ही दोघांनी मिळून 2019 सालीच एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे हॅलो हॅलो अ, 2019 साली मी आणि राही श्रुती गणेश आम्ही दोघांनी मिळून एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचं नावच आहे आपलं आय कार्ड. खरं म्हणजे 2014 मध्येच केंद्रामध्ये जो बदल झाला, लोकसभेचा जो निकाल आला, त्यानंतर अशी एक भीती वाटायला लागली की भारतीय संविधानाचा जो आशय आहे त्याच्याशी विपरीत, त्याच्याशी विसंगत अशा प्रकारची धोरणं, अशा प्रकारचा सार्वजनिक व्यवहार हा मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागला आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं
की संविधानाचा आशय समजावून सांगण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. त्याचा प्रयत्न म्हणूनच आम्ही हे पुस्तक लिहिलं. याचं जे शीर्षक आहे ते आहे आपलं आय कार्ड. खरं म्हणजे नानी पालखीवाला हे प्रसिद्ध कायदेतज्ञ असं म्हणाले होते, प्रिएम्बल इज अन आयडेंटिटी कार्ड ऑफ कॉन्स्टिट्यूशन. संविधानाची उद्देशिका हे संविधानाचं ओळखपत्र आहे. आणि मग आम्हाला असं वाटलं की जर संविधानाची उद्देशिका हे जर संविधानाचं ओळखपत्र असेल तर संविधानाची उद्देशिका किंबहुना संविधान हे आपलं सगळ्यांचं ओळखपत्र आहे, आपलं आय कार्ड आहे. आणि त्याच्यामुळे आपली जात कुठली आहे, आपला धर्म कुठला आहे, आपण कुठल्या प्रांतातले आहोत, याच्या पलीकडं सगळ्यात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल तर ती आहे आपली भारतीय म्हणून असलेली ओळख. आणि त्यामुळे आपण जर काळजीपूर्वक पाहिलं तर आपल्या संविधानाची उद्देशिका सुरू होते आम्ही भारताचे लोक या 3 शब्दांपासून. म्हणजे खरं तर ही जी उद्देशिका आहे हे एक दीर्घ वाक्य आहे, एकच वाक्य, थोडंसं मोठं वाक्य आहे. आणि त्या वाक्यात काय सांगितलेलं आहे तर आपण नेमके कोण आहोत. म्हणजे आम्ही भारतीय लोक असं म्हटलंय, आम्ही महाराष्ट्राचे लोक, आम्ही गुजरातचे लोक, आम्ही हिंदू, मुस्लिम, ब्राह्मण, मराठा, दलित असं नाही म्हटलेलं. आम्ही भारताचे लोक. आणि आम्ही असे लोक की ज्यांचा विश्वास आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवरती. आणि आम्हाला काय हवंय तर आम्हाला असा भारत हवा आहे जो सार्वभौम आहे, धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आहे आणि गणराज्य आहे. अशा प्रकारचा भारत निर्माण करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. म्हणजे आमची ओळख ही जात, धर्म, प्रांत, लिंग याच्या आधारे नाही तर आम्ही काय विचार करतो याच्या आधारे आहे. ती ओळखच वैचारिक ओळख आहे. ही या मूल्यांवरती आमचा विश्वास आहे. आणि आमचं स्वप्न नेमकं काय आहे तर ते स्वप्न आहे अशा प्रकारचा भारत बनवणं की जो भारत सगळ्यांसाठी समान असेल, असा भारत की ज्या भारतामध्ये प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य उपभोगता येईल, असा भारत ज्या भारतामध्ये सहभाव असेल, प्रत्येकजण एकमेकाशी प्रेमानं वागेल, अशा प्रकारचा भारत निर्माण करणं हा आमचा सामूहिक संकल्प आहे. किंबहुना ते आमचं सगळ्यांचं सामूहिक स्वप्न आहे. त्यामुळे संविधान आपल्याला आपलं सामूहिक स्वप्न काय आहे याची आठवण करून देतं. आणि मला नेहमी असं वाटतं की आपलं संविधान हे एका अर्थानं भारताचं GPS आहे. म्हणजे आपण अलीकडे प्रत्येकजण GPS वापरतो. म्हणजे लोकेशन जर आपल्याला शोधायचं असेल तर आपण काय करतो, अँड्रॉइड फोनवरती मॅप्सचं ॲप्लिकेशन सुरू करतो आणि मग जिथं जायचंय तो पत्ता टाकतो आणि आपल्याला ती बाई सांगायला लागते की आता तुम्हाला 500 मीटरवरनं डावीकडे वळायचंय, पुढे 400 मीटरनं उजवीकडे जायचंय, वगैरे वगैरे. आणि मग आपण आपल्या पत्त्यावरती पोहोचतो. त्याच्यामुळे जसं आपल्याला मॅप मदत करतो, GPS मदत करतं, तसंच एखाद्या देशाला पुढं कसं जायचंय, आपल्या भारताला पुढं कसं जायचंय, हे जर हा जो प्रश्न आहे आपल्याकरता, आपल्या समोरचा, त्याचं उत्तर भारतीय संविधानानं दिलेलं आहे. आणि त्यामुळे भारताचं संविधान हा भारताचा GPS आहे. भारताचा भविष्यातला पत्ता कोणता आहे आणि त्या पत्त्यावर जाण्यासाठीची नेमकी वाट कोणती आहे. म्हणजे मगाशी जे मी म्हणालो त्याचाच पुढे विस्तार करायचा तर भारताचं संविधान हा एक स्वप्न नकाशा आहे. आणि त्यामुळे हा स्वप्न नकाशा एकदा समजावून घेतला की आपल्या लक्षात येईल की त्याची वाट नेमकी कशी आहे, कोणती वाट आपल्याला चोखाळायची आहे, जेणेकरून हा देश सर्वांचा असेल, जेणेकरून हा देश समताधिष्ठित मार्गावरती चालत राहील. आणि त्याकरताच संविधानाचा आत्मा नेमका समजावून घेतला पाहिजे. खरं म्हणजे अनेकदा आत्मा असा शब्द वापरला की वाटतं की काही आध्यात्मिक, काही पारलौकिक तर बोलत नाहीये.
पण आत्मा या शब्दाचा अर्थ एखाद्या गोष्टीचा गाभा, आणि तो गाभा नेमका भारतीय संविधानाचा काय आहे हे आपण नेमकं समजावून घेतलं पाहिजे. म्हणजे 1946 ते 1949 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये भारतीय संविधान सभेनं खूप मौलिक असं कार्य केलं. आणि आपलं कल्पने साधारण 300च्या आसपास सदस्य हे या संविधान सभेमध्ये होते. आणि त्यांनी संविधान कसं असावं, आपलं कायदे कानून नियम अटी काय असाव्यात याविषयी वाद घातले, चर्चा केली, संवाद केला. आणि त्या 3 वर्षांनंतर आपण आपलं जे भारताचं संविधान आहे ते तयार केलं. जगाच्या इतिहासातली ही अभूतपूर्व अशी गोष्ट आहे. ती अभूतपूर्व यासाठी आहे की आपल्या संविधान सभेमध्ये खूप वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून लोक आलेले होते. म्हणजे जयपाल सिंग मुंडा यांच्यासारखे आदिवासी नेते होते. बाबासाहेब आंबेडकर हे तर संविधानाचे शिल्पकार. दाक्षायणी वेलायुधन यांच्यासारखी एक दलित स्त्री देशामध्ये आली होती. केवळ त्या एकट्याच नव्हे, जवळपास 15 स्त्रिया देशामध्ये होत्या. मौलाना आझाद होते. त्यामुळे वेगवेगळ्या सामाजिक स्थानांमधून लोक संविधान सभेमध्ये आले आणि त्यांनी एक शपथ घेतली. ती शपथ आपल्या उद्देशिकेमध्ये आहे. याचा अर्थ असा की अशा प्रकारचा भारत निर्माण करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोतच, पण पुढची पिढी सुद्धा कटिबद्ध असेल. म्हणजे पुढच्या पिढ्यांच्या वतीनं एक शपथपत्र घेतलं आपल्या संविधान सभेतल्या सदस्यांनी. आणि त्याच्यामुळे ते शपथपत्र नेमकं काय आहे, ते ओळखपत्र नेमकं काय आहे, तो संविधानाचा आत्मा नेमका काय आहे हे समजावून घेणं आज अधिक महत्त्वाचं आहे. कारण संविधानाच्या आत्म्याच्या विरोधी, संविधानाचा ज्याला म्हणता येईल की पायाभूत रचना जी आहे त्याच्या पूर्णपणे विरोधी अशा प्रकारच्या घटना, अशा प्रकारची धोरणं सातत्यानं होत आहेत. आणि त्याच्यामुळे आज आपल्यावरती ही सर्वात मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं. संविधानाचा आत्मा काय किंवा संविधानाचा पाया काय हे काही संविधानामध्ये लिहिलेलं नाही. पण एका सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यामध्ये हे निर्धारित झालं, हे ठरवलं गेलं की संविधानाची पायाभूत रचना नेमकी काय आहे. आणि तो खटला म्हणजे केशवानंद भारती खटला. या खटल्यामध्ये 1973 साली सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की संविधानाची ही पायाभूत रचना आहे, हे बेसिक आहे, हे कोर आहे. म्हणजे तुम्हाला संविधानामध्ये बदल करता येतील, त्यामध्ये दुरुस्त्या करता येतील, पण तुम्हाला या काही ज्या मूलभूत गोष्टी आहेत याच्यामध्ये बदल करता येणार नाही. कारण हा संविधानाचा गाभाभूत भाग आहे. त्याच्यामुळे केशवानंद भारती खटल्यामध्ये जे म्हटलं गेलं, मला वाटतं ते आज आपण सगळ्यांनी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं गेलं तर आपले मूलभूत हक्क, भारताचं धर्मनिरपेक्ष असणं, भारताची समाजवादी रचना असणं, लोकशाही तत्व, संघराज्यवादाची पद्धती, अशा अनेक बाबींचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि सांगितलेलं आहे की हा संविधानाचा आत्मा आहे, ही संविधानाची पायाभूत रचना आहे, तिच्यामध्ये बदल करता येणार नाही. भारताच्या संविधानामधलं सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही कुठलं म्हणाल तर मी अगदी 3च गोष्टींचा उल्लेख करेन. संविधानाच्या एकूण याच्यामध्ये जवळपास 22 भाग आहेत, 395 त्याच्यामध्ये अनुच्छेद आहेत, 12 परिशिष्ट म्हणजे अनुसूच्या आहेत. याच्यामध्ये 3 महत्त्वाचे घटक आहेत. पहिला घटक जो आहे तो आहे मूलभूत हक्कांचा, जो संविधानाचा 3रा भाग आहे. त्याच्यानंतर 4था भाग जो आहे तो आहे संविधानात न सांगितलेलं, राज्यसंस्थेला सांगितलेली मार्गदर्शक तत्व आहेत. आणि 51 क या अनुच्छेदामध्ये
सांगितलेली कर्तव्य आहेत. त्यामुळे ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 1 आपले मूलभूत हक्क, 2 राज्यसंस्थेला सांगितलेली मार्गदर्शक तत्व, 3 आपली कर्तव्य. पहिला जो भाग आहे मूलभूत हक्कांचा, तो साधारणपणे संविधानाचा अनुच्छेद 12 ते अनुच्छेद 35 या 24 अनुच्छेदांमध्ये आपल्याला आपले मूलभूत हक्क काय ते सांगितलेलं आहे. आणि अगदी ढोबळ मानानं सांगायचं तर समतेचे, स्वातंत्र्याचे, धर्माच्या अनुषंगाने असलेल्या बाबींविषयीचे, संस्कृती आणि शिक्षणाविषयीचे मूलभूत हक्क या विभागामध्ये आहेत. म्हणजे या विभागातलं एक महत्त्वाचा अनुच्छेद आहे अनुच्छेद 14. तो असं सांगतो की राज्यसंस्थेसमोर सर्वजण समान आहेत. याचा अर्थ असा की राज्यसंस्था तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये लिंग, जात, धर्म, प्रांत याच्या आधारे भेदभाव करणार नाही. त्याच्यासाठी सर्वजण समान आहेत. एवढंच नव्हे तर सार्वजनिक सेवा किंवा सार्वजनिक नोकऱ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा भेद असणार नाही. या प्रकारच्या तरतुदी या अनुच्छेद 15-16 मध्ये केल्या. पण त्यासोबतच जो वंचित समुदाय आहे, ज्याला विशेष प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, त्यांच्याकरता काही विशेष तरतुदी केल्या जातील असं सुद्धा याच अनुच्छेदांमध्ये म्हटलेलं आहे. याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट या अनुच्छेदामध्ये आहे, अनुच्छेद 17 मध्ये. त्यात असं म्हटलंय की अस्पृश्यतेवरती बंदी असेल. म्हणजे एखादा उमेदवार जर अस्पृश्यतेचं पालन करत असेल तर त्याची उमेदवारी रद्द होऊ शकते. अशा प्रकारचे कायदे आहेत आपल्याकडे. आणि त्याच्यामुळे कोणीही अस्पृश्यतेचं पालन करता कामा नये, जातीच्या आधारे भेदभाव करता कामा नये. एवढंच काय तर कुठलीही रॉयल टायटल ज्याला म्हणता येईल, जसं पूर्वी आपलं कल्पना आहे की देशमुख, कुलकर्णी वगैरे सगळी वतनं होती, त्यातनं आलेले सगळे मान मरातब होते, तर हे कुठल्याही प्रकारचे किताब असणार नाहीत हे सुद्धा संविधानानं निर्धारित करून दिलं. खरं म्हणजे या अनुषंगाने जेव्हा सगळी चर्चा सुरू होती तेव्हा राजकुमारी अमृत कौर, सर BN राव यांच्यासारखे अनेक सदस्य चर्चा करत होते. आणि तेव्हा त्यांच्यापैकी कोणतरी एक जण असं म्हणालं, तुम्हाला राजकुमारी का म्हणायचं? म्हणजे अमृत कौर हे त्यांचं नाव आहे, पण राजकुमारी असं त्यांना म्हटलं जायचं कारण त्या राजघराण्यातून आल्या होत्या. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, अगदी त्या पहिल्याच चर्चेमध्ये अमृत कौर असं म्हणाल्या की इथून पुढे मला तुम्ही राजकुमारी म्हणू नका. एवढंच नव्हे, BN राव ज्यांना सर असं म्हटलं जायचं, सर ही अर्थातच जो किताब आहे तो ब्रिटिशांनी दिलेला होता, तर BN राव सुद्धा म्हणाले की इथून पुढे तुम्ही मला सर नका म्हणू, केवळ BN राव म्हणा. कारण एका बाजूला सर ही वसाहतवादातून आलेली एक मानाची पदवी किंवा किताब, आणि राजकुमारी हे एका परंपरागत संस्थानांमधून आल्यामुळे मिळालेली दुसरी पदवी. अशा कुठल्याही पदव्या आम्हाला नकोत. अशा प्रकारची समतेची गोष्ट ही या मूलभूत हक्कांच्या विभागामध्ये आहे. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो स्वातंत्र्याचा आहे. म्हणजे कलम 19 ते कलम 22 ही साधारणपणे भाष्य करतात आपल्या स्वातंत्र्याविषयीची. म्हणजे अनुच्छेद 19 हा संविधानातला सगळ्यात महत्त्वाचा अनुच्छेद आहे. कारण तो सांगतो आपल्याला की आपल्या प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. म्हणजे आपल्याला हवं ते आपण व्यक्त करू शकतो, बोलू शकतो, कुठेही फिरू शकतो, सभा घेऊ शकतो. ही सगळे जे काही आहे ते भारतीय संविधानाच्या 19व्या अनुच्छेदामध्ये आहे. आणि अभिव्यक्ती म्हणजे जगण्याचा श्वास आहे. जसं बहिणाबाई असं म्हणतात, अरे जगणं मरणं एका सासाचं अंतर. जगण्या मरण्यात कशाचं अंतर? एक केवळ श्वास आहे, आणि तो श्वास हा अभिव्यक्तीच आहे. अभिव्यक्ती जर आपल्याला करता येत नसेल
तर तिथे स्वातंत्र्य असू शकत नाही, तिथे लोकशाही असू शकत नाही, तिथे कुठल्याही प्रकारचं गणराज्य हे स्थापन केलं जाऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे अनुच्छेद 19 मध्ये असलेलं जे स्वातंत्र्य आहे ते फार महत्वाचं आहे. कारण आपल्याला जे वाटतं ते बोलता आलं पाहिजे. ते जर बोलता येत नसेल आणि सरकार जर तुमची ज्याला म्हणता येईल की दमनशाही करत असेल, तर मात्र तुमचा जीव तिथं कोंडला जाऊ शकतो. आपल्या कल्पना आहे की पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान, यांच्या विरोधामध्ये अनेक लेख छापले गेले. त्यांच्या विरोधात एक के शंकर पिल्लई नावाचा व्यंगचित्रकार होता आणि त्यानं नेहरूंवरती टीका करणारी अनेक व्यंगचित्र काढली. त्याच्यावरती नेहरूंनी ईडी लावली नाही, सीबीआयची चौकशी लावली नाही, त्याच्यावरती NSA लावला नाही किंवा UAPA लावला नाही. नेहरू उलट चक्क त्याला असं म्हणाले, डोंट स्पेअर मी शंकर, शंकर मला सोडू नकोस, माझ्यावरती टीका करत राहा. किती आश्चर्यकारक गोष्ट, किती मोठी गोष्ट आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधानांवर टीका होत असताना पंतप्रधानांनी ती टीका ही सकारात्मकतेनं स्वीकारली. ही अतिशय मौलिक गोष्ट आहे. जे आपल्याला कल्पना आहे की राम मनोहर लोहिया हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे विरोधक, त्यांनी एकदा एका स्त्रीला असं सांगितलं की नेहरूंचं भाषण झालं की नेहरूंना फक्त एकच प्रश्न विचारायचा की तुम्ही म्हणता स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळालं, पण नेहरू बाबा आम्हाला काय मिळालं? अशा प्रकारचा प्रश्न फक्त नेहरूंना उपस्थित करायचा. तो प्रश्न जो आहे तो त्या बाईनं नेहरूंना विचारला आणि तो विचारताना चक्क तिनं नेहरूंची कॉलर पकडली आणि ती नेहरूंना असं म्हणाली, नेहरू बाबा आम्हाला काय मिळालं? त्यावरती नेहरू म्हणाले, पंतप्रधानाची कॉलर पकडण्याचं स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे मला असं वाटतं की स्वातंत्र्याचा सगळा जो अवकाश आहे तो केवळ संविधानातच नव्हे तर आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ज्या प्रकारची त्यांचं जे वर्तन होतं त्यातून ते सर्वांसाठी स्वातंत्र्य असेल अशा प्रकारची एक वातावरण निर्मिती केली. हे फार महत्वाचं असं वाटतं मला. संविधानातला 21वा अनुच्छेद हा तर ज्याला म्हणता येईल की जगण्याचा हक्क आपल्याला आहे हे सांगतो. आणि जगण्याचा हक्क आहे म्हणजे आपल्याला शुद्ध हवा, पाणी, अन्न मिळवण्याचा अधिकार आहेच, पण 86व्या घटनादुरुस्तीनं आपल्याला प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क सुद्धा आहे. तो सुद्धा अतिशय मूलभूत हक्क आहे. आणि आपल्या कल्पना आहे, महात्मा फुलेंनी तर सांगितलं की इतके सारे अनर्थ केवळ एका अविद्येनं झाले. म्हणजे हंटर कमिशन समूह 1882 साली महात्मा फुलेंनी ही मागणी केली होती की सर्वांना समान मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. ही भूमिका महात्मा फुलेंनी 1882 मांडली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये ते राबवली आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण अखेरीस संविधानाच्या 21व्या अनुच्छेदामध्ये त्याचा समावेश केला आणि नंतर शिक्षण हक्क कायदाच मंजूर झाला. त्यामुळे शिक्षणाचा हक्क सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. त्यासोबतच धर्माच्या अनुषंगाने असणारे जे अधिकार आहेत ते सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. अनुच्छेद 25 ते अनुच्छेद 28 या 4 अनुच्छेदांमध्ये धर्माविषयीचे ज्या तरतुदी आहेत त्या आपल्याला दिसतात. त्यातलं पहिलंच 25वा जो अनुच्छेद आहे तो फार महत्वाचा आहे. त्यात असं म्हटलेलं आहे, प्रत्येकाला सदसद विवेकाचं स्वातंत्र्य आहे. मग धर्माचं स्वातंत्र्य असं म्हटलेलं नाही, सदसद विवेक. याचा अर्थ असा की चांगलं काय, वाईट काय, तरतम भाव ज्याला म्हटलं जातं ते ठरवण्याचा अधिकार हा तुम्हाला मला प्रत्येकाला आहे. याचा अर्थ मी अमुकच धर्म स्वीकारला पाहिजे अशातला भाग नाही. मी माझ्या आईवडिलांचा, पालकांचाच धर्म स्वीकारला पाहिजे असं नाही. मी धर्म स्वीकारला पाहिजे असंही नाही. मी नास्तिकही असू शकतो, मी आस्तिकही असू शकतो. त्यामुळे प्रत्येकाला धर्माचं स्वातंत्र्य आहे. एवढंच नव्हे तर त्या धर्माचं पालन करण्याचा सुद्धा अधिकार आहे. मी असं म्हणू शकतो की भगवद्गीता हा थोर ग्रंथ आहे, कुराण सर्वश्रेष्ठ आहे, बायबल सर्वश्रेष्ठ आहे, त्रिपिटक अधिक चांगल्या प्रकारचे आहेत वगैरे वगैरे आपण म्हणू शकतो. पण
त्याहून मोठं जर काही असेल तर ते आहे भारताचं संविधान. ही धर्मनिरपेक्षतेची व्याख्या जी आहे ती आपल्या संविधानानं घालून दिली आणि राज्यसंस्थेनं कुठलाही धर्म अंगीकारला नाही, किंबहुना त्याला थेट विरोध केला. पण धर्मनिरपेक्ष असण्याकरता मी धर्म नाकारण्याची आवश्यकता नाही. मी आस्तिक असो किंवा नास्तिक असो, मी एखाद्या धर्माचं पालन करत असो अथवा नसो, मी सर्व धर्मांना समान मानणं आणि इतरांचं धर्म स्वातंत्र्य सुद्धा मान्य करणं, अशा प्रकारची धारणा ही भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामध्ये आहे. अनेकांना असं वाटतं की 42व्या घटना दुरुस्तीनं म्हणजे 1976 साली आपल्याकडे धर्मनिरपेक्ष हा शब्द हा संविधानाच्या उद्देशिकेमध्ये जोडला गेला. प्रत्यक्षामध्ये आपल्याकडे अशा प्रकारची जी एकूण ज्याला म्हणता येईल की धर्मनिरपेक्षतेचा विचार जो आहे तो सुरुवातीपासून होता आणि त्याच्याकरताच सातत्यानं प्रयत्न हे केले गेले. तो विचार हा पहिल्यापासून मांडला गेला. त्याच्यामुळे एका बाजूला हे सगळे विचार हे संविधानातल्या 25 ते 28 अनुच्छेदामध्ये आहेतच. त्याच्यानंतर जे देशातले अल्पसंख्य आहेत, मग ते भाषिक अल्पसंख्य असोत किंवा धार्मिक अल्पसंख्य असोत, त्यांच्याकरता सुद्धा काही विशेष तरतुदी या संविधानामध्ये केलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे ज्याला म्हणता येईल की कुठल्याही समाजामध्ये, कुठल्याही लोकशाही समाजामध्ये अल्पसंख्याकांना कशा प्रकारची वागणूक दिली जाते ही अतिशय महत्त्वाची बाब असते. त्याच्याशिवाय तिथे लोकशाही टिकू शकत नाही, किंबहुना लोकशाहीची ती लिटमस टेस्ट असते. अशा प्रकारचा साधारणपणे मूलभूत हक्कांचा विभाग आहे, जो व्यक्तीला हक्कांची गॅरंटी देतो आणि जर हे हक्क नाही मिळाले किंवा या हक्कांचं उल्लंघन झालं तर तुम्ही थेट कोर्टात जाऊ शकता, हायकोर्टात जाऊ शकता, सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. अशा प्रकारच्या तरतुदी ह्या 32व्या अनुच्छेदामध्ये केलेल्या आहेत. याच्या पुढचा विभाग जो आहे तो विभाग आहे मार्गदर्शक तत्वांचा. साधारणपणे अनुच्छेद 36 ते 51 या अनुच्छेदांमध्ये राज्यसंस्थेला मार्गदर्शक तत्व ही सांगितलेली आहे. ही तत्व ही समजा त्याचं पालन झालं नाही तर कोणी कोर्टात जाऊ शकत नाही. एका अर्थानं राज्यसंस्थेला दिलेला हा सल्ला आहे. राज्यसंस्थेनं धोरणं कशी आखावीत, कायदे कसे करावेत, याच्या अनुषंगानं काही तत्व ही या अनुच्छेदांमध्ये सांगितलेल्या, या भागामध्ये सांगितलेली आहेत. ती साधारणपणे समाजवादी स्वरूपाची आहेत, गांधीवादी स्वरूपाची आहेत आणि काही उदारमतवादी स्वरूपाची आहेत. त्यातल्या सगळ्यात सुरुवातीची जी मांडणी आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की संपत्तीचं केंद्रीकरण होता कामा नये. म्हणजे काही मुठभरांच्याच हातामध्ये सगळी संपत्ती असेल अशा प्रकारची व्यवस्था असता कामा नये. सर्व संसाधनांचं वाटप हे समन्यायी पद्धतीने झालं पाहिजे. शेवटच्या माणसापर्यंत संसाधनं गेली पाहिजेत, उत्पादनांचं वाटप झालं पाहिजे. गांधीजींच्या भाषेत सांगायचं तर अंत्योदय झाला पाहिजे. समाजातला जो शेवटचा माणूस आहे त्याच्यापर्यंत साऱ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. अशा प्रकारचा विचार हा या मार्गदर्शक तत्वांमध्येच मांडलेला आहे. कोणामध्येही भेदभाव करता कामा नये. मगाशी म्हटल्याप्रमाणे जात, धर्म, लिंग याच्या आधारे तो भेदभाव करता कामा नये. जे तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. त्यामुळे भेदाभेद करणं ही अमंगल गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे. तिच्यापासून दूर राहायला पाहिजे. हे जसं व्यक्तीनं दूर राहायला पाहिजे तसंच राज्यसंस्थेनं सुद्धा राहिलं पाहिजे. म्हणजे आज जे आपण पाहतो आहोत, अंबानी आणि अदानी या उद्योगपतींच्या घशामध्ये सारं काही दिलं जात आहे, त्यांनाच सारी कंत्राटं मिळत आहेत. म्हणजे अगदी आता लोक अदालतीमध्ये सुद्धा अदानींचे फोटो आणि अदानी फाउंडेशनचा सहभाग आहे. महाराष्ट्रातल्या शाळा या आता अदानी फाउंडेशन घ्यायला लागलेलं आहे. विजेचं कंत्राट अदानींना दिलं जात आहे. त्याच्यामुळे आता सारे उद्योगपती सुद्धा, इतर उद्योगपती पण नाहीत, केवळ 2 उद्योगपती अंबानी आणि अदानी यांच्याकडेच
सारी संपत्ती ही केंद्रित होते आहे, संविधानाला हे अपेक्षित नाही. केवळ मुठभरांच्या हातामध्ये हे सारं जाईल अशा प्रकारची व्यवस्था असता कामा नये, किंबहुना समाजवादी पद्धतीची व्यवस्था असली पाहिजे. हा विचार हा संविधानामध्ये मांडलेला आहे आणि त्याच्यामुळेच आज जे घडतंय ते संविधानाच्या पूर्णपणे विरोधी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसंच याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हटलेली आहे, ती म्हणजे पंचायत राज व्यवस्था ही अतिशय सक्षम झाली पाहिजे. स्वयंपूर्ण खेडं आकारला आलं पाहिजे. 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनं आपण हा प्रयत्न केला की ग्रामीण भागामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, तसंच ज्या शहरी भागामधल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, यांना संवैधानिक दर्जा मिळावा याच्यासाठीचे प्रयत्न हे आपण केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे हा जो भाग होता तो सगळ्या सत्ता विकेंद्रीकरणाचा आहे. सत्ता मी असं म्हटलं की उद्योगपतींच्या किंवा यांच्या हातामध्ये असू नये, तसंच सत्ता ही केवळ केंद्राच्या हातामध्ये असता कामा नये. पुन्हा संसदेतले जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यातले पुन्हा 2-4 लोक जे आहेत किंवा एकच व्यक्ती जी आहे तिच्या हातामध्ये सारी सूत्र असता कामा नयेत, असं संविधानाला अपेक्षित आहे. याचा अर्थ असा की आज रात 8 बजे से असं म्हणून जे नरेंद्र मोदी येतात आणि लगेच 4 तासाने सांगतात की आता 500 आणि 1000च्या नोटा बंद, अशा प्रकारचा निर्णय हा घेता कामा नये. एका माणसाच्या हातामध्ये सत्ता एकवटता कामा नये. सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सत्ता ही झिरपली पाहिजे. ती केंद्राकडून राज्याकडे, राज्याकडून जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याकडून तालुका, तालुक्यातून गाव आणि वाडी वस्तीपर्यंत पोहोचली पाहिजे. हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो विचार आपल्या संविधानामध्ये मांडलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे केवळ काही उच्चभ्रू लोक जे आहेत त्यांचाच विकास होईल अशा प्रकारची ही व्यवस्था असता कामा नये, तर सर्वांसाठी समानाची भूमी तयार करेल अशी व्यवस्था संविधानानं केली पाहिजे, ही अपेक्षा होती आपल्या संविधानकर्त्यांची. तसंच आपल्याला आरोग्याच्या अनुषंगाने सुद्धा समान हक्क असावेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत राज्यसंस्थेनं, हे सुद्धा संविधानामध्ये म्हटलेलं आहे. त्यासोबतच एक ज्याला म्हणता येईल की स्वच्छ असं पर्यावरण लाभलं पाहिजे प्रत्येकाला, यासाठी राज्यसंस्थेने प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे ती सुद्धा एक जबाबदारी ही राज्यावरती आहे, सरकारांवरती आहे. हा झाला दुसरा महत्त्वाचा भाग जो संविधानामध्ये आहे आणि ज्यानं राज्यसंस्थेला उपदेश केलेला आहे, सल्ला दिलेला आहे. तिसरा महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे केवळ एक अनुच्छेद आहे, अनुच्छेद 51 हा मात्र संविधानामध्ये नंतर जोडला गेला आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांसाठीची कर्तव्य आहेत, नागरिकांसाठीची कर्तव्य आहेत. ही 3 महत्त्वाचे जे विभाग आहेत तो खरं म्हणजे संविधानाचा आत्मा आहे. म्हणजे पहिलंच त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे आदर्श यांचा आपण सन्मान केला पाहिजे, त्यांच्याविषयी आदर बाळगला पाहिजे. म्हणजे आपण अनेकदा पाहतो की गांधी, नेहरू, आंबेडकर यांच्या विरोधामध्ये व्हॉट्सॲपवरती काय वाटेल ते आलेलं असतं. अनेकदा त्याच्यामधली माहिती ही खोटी असते. त्यामुळे गमतीनं त्याला व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी असं सुद्धा म्हटलं जातं. ही माहिती अतिशय चुकीची असते, फेक न्यूज असते. नेहरूंना शिव्या दिलेल्या असतात, गांधींना शिव्या दिलेल्या असतात, संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीची माहिती असते. हे भारतीय नागरिकाचं कर्तव्य नाही. असं जो कोणी करत असेल तो संविधान द्रोही आहे, संविधानाच्या विरोधी आहे. आपलं कर्तव्य काय आहे तर स्वातंत्र्य लढ्यातले जे आदर्श आहेत, मग ही सगळी चळवळ जी आहे, आपल्याला कल्पना आहे की मौलाना आझाद असतील, टिळक असतील, महात्मा गांधी असतील, भगतसिंग, राजगुरू सुखदेव, नेताजी सुभाषचंद्र बोस, अशा अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे योगदान दिलं त्यांच्याप्रती आपला आदर असणं हे आपलं कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर आपला जो राष्ट्रध्वज आहे किंवा जी आपली राजमुद्रा आहे, सगळी राष्ट्रीय प्रतीकं जी आहेत
त्यांच्याविषयी सुद्धा आदर बाळगला पाहिजे. आदर बाळगण्याचा अर्थ असा नव्हे केवळ संविधानाला सलामी देणं, त्याचा अर्थ असा नव्हे किंवा केवळ राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर उभं राहणं. हे तर आपण केलंच पाहिजे, पण मनापासून आदर असला पाहिजे, तो भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. तर आणि तरच आपण आपलं नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडतो आहोत. अन्यथा आपण केवळ आणि केवळ तोंडी बोलतो आहोत, दिखाऊ प्रकारचं एक राष्ट्रभक्ती ही दाखवतो आहोत. कारण अलीकडे आपण पाहतोय की कोण देशप्रेमी आणि कोण देशद्रोही अशा प्रकारची चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होते. आणि त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की आपण देशाप्रती आपला जो आदर आहे तो आपल्या मनामध्ये असला पाहिजे. म्हणजे ते म्हटलं ना, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. तसंच आहे की तुमच्या मनामध्ये जर संविधान नसेल आणि तुम्ही जर संविधान मला पाव, तर संविधान तुम्हाला पावणार नाही. संविधानाच्या विरोधी अशा प्रकारचे जर तुम्ही कामं करत असाल तर लोक तुम्हाला मदत देणार नाहीत, हे स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे आपण ही सगळी राष्ट्राची जी प्रतीकं आहेत त्यांच्याप्रती आदर कसा निर्माण होईल हे पाहिलं पाहिजे. त्याच्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट या कर्तव्यांमध्ये आहे, ती म्हणजे देशामध्ये बंधुता वाढावी, हिंसाचार टाळला जावा, याच्याकरता आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. तुम्हाला कल्पना आहे, मी सुरुवातच केली की उद्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत, मतदान आहे आणि आपण पाहतोय की कटेंगे तो बटेंगे वगैरे वगैरे, बटेंगे तो कटेंगे प्रकारच्या घोषणा या दिल्या जात आहेत. आणि जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. तो प्रयत्न कसा आहे तर ओबीसी विरुद्ध मराठा यांच्यामध्ये कसं वैमनस्य निर्माण होईल, यांच्यामध्ये कसा संघर्ष निर्माण होईल, हिंदू विरुद्ध मुस्लिम, वोट जिहाद यासारखी भाषा वापरली जाते. आपलं कल्पना आहे, जिहाद हा शब्द हा मुस्लिम धर्माशी संबंधित आहे. जिहादचा जो खरा अर्थ आहे तो कुणीही सांगत नाही. जिहाद हे खरं म्हणजे स्वतःच्या इगोविशच्या विरोधात केलेली कृती आहे. पण त्या जिहादला आता दहशतवादाशी जोडणं, त्याला मतदानाशी जोडणं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाच्या अधिकाराच्या विरोधात बोलणं, हा खरं म्हणजे बाबासाहेबांचा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे आणि आपल्या कर्तव्यांच्या विरोधात अशी केलेली ही कृती आहे. कारण धर्माधर्मामध्ये, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की हा संविधानाचा जो आत्मा आहे तो आत्मा नेमकं कशात आहे तर परस्परांमध्ये प्रेम निर्माण करणं, बंधुता निर्माण करणं, सहभाव निर्माण करणं. म्हणजे नेमकं काय तर ढाई आखर प्रेम के पढे सो पंडित होय असं म्हणणाऱ्या कबीराची परंपरा जागृत ठेवणं. म्हणजे नेमकं काय तर गंगा जमुना तहजीब ही जी भारतामध्ये आहे, धर्माधर्मामध्ये, जाती जातीमध्ये जो सलोखा आहे तो टिकून ठेवणं, हा संविधानाचा आत्मा आहे. आणि ही परंपरा जी आहे, कारण बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्यांची तळी जी आहे ती मी फ्रेंच राज्यक्रांतीतून नाही घेतली. ती मी कुठून घेतली तर ती मी भारताच्या परंपरेतून घेतली, ती मी गौतम बुद्धाकडून घेतली, ती चार्वाकाकडून घेतली, ती लोकायतमधून घेतली, ती वारकरी परंपरेतून घेतली, ती महानुभावांकडून घेतली, ती भक्ती परंपरेतून घेतली, मीरेकडून घेतली, कबीराकडून घेतली, तुकारामाकडून घेतली. अशा सगळ्या मोठ्या व्यापक बहुआयामी आणि बहुसांस्कृतिक परंपरेतून आपण पुढे गेलो आहोत. जी परंपरा आम्हाला सांगते एक प्रेमाचं अक्षर हेच इथल्या मातृभाषेतलं अक्षर आहे. प्रेम हीच इथली मातृभाषा आहे आणि ती मातृभाषा टिकावी यासाठी प्रयत्न करणं, हाच मला वाटतं संविधानाचा आत्मा टिकवणं आहे. आज या आत्म्यावरतीच घाव घातले जात आहेत, म्हणून संविधानाविषयी बोलणं महत्वाचं आहे. या संविधानातलं आणखीन, या अनुच्छेदातलं आणखीन एक महत्वाचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणं. अनेकदा असं होतं की आपल्याला काही प्रश्न पडतात पण आपण ते प्रश्न विचारत नाही. एखादी गोष्ट का घडते हे आपण विचारलं तरच आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होऊ शकतो. अन्यथा
हातामध्ये गंडेदोरे घालायचे, खडे घालायचे आणि सांगायचं ग्रहांचा आपल्यावरती परिणाम होतो. अशा प्रकारच्या अंधश्रद्धांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. आपण का हा प्रश्न विचारला पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे. अन्यथा जे बाबा बुवा आहेत ते वाटेल त्या गोष्टी सांगत राहतात आणि त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो. मला असं वाटतं की याच्यापासून दूर जाणं आणि समाजामध्ये एक चांगला विचार कसा रुजेल याचा प्रयत्न करणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. ते कर्तव्य जर आपण पार पाडलं नाही तर मात्र आपण स्वतःशीच प्रतारणा करतो आहोत. ती स्वतःशी प्रतारणा करता कामा नये. त्यामुळे आपल्याला आपल्या मूलभूत हक्कांचं रक्षण झालं पाहिजे. राज्यसंस्थेनं जो संविधान दिलेला सल्ला आहे त्याच्यानुसार कायदे निर्मिती केली पाहिजे, यासाठी आपण दक्ष असलं पाहिजे. आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली नागरिकांची म्हणून जी कर्तव्य आहेत ती आपण पार पाडली पाहिजेत. हे मी का सांगतोय, संविधानात्मा का सांगतोय, याचं कारण असं की या संविधानाच्या आत्म्यावरती जो घाव घातला जातोय, तुम्ही म्हणाल की हा घाव कसा घातला जातोय. आपण महाराष्ट्रामध्ये आहोत. महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षांपूर्वी एक सरकार तयार झालं. ते सरकार कसं तयार झालं हे आपण सगळ्यांनी टीव्हीवरती पाहिलेलं आहे. शिवसेना फुटली, त्याच्यामधले अनेक लोक गुवाहाटीला गेले आणि मग तिथं काय झाडी, काय हटील, काय डोंगर वगैरे सगळं ओकेमध्ये होतं, पण संविधान ओकेमध्ये नव्हतं, पण लोकशाही ओकेमध्ये नव्हती. आता जो काही प्रकार घडायचा तो घडला. त्याच्यानंतर राष्ट्रवादी ही फोडण्यात आली. प्रश्न कुणी कुठं जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पक्षांचा मुद्दा आहे. पण पक्षांतरबंदी कायदा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेलं संविधान याच्यानुसार हे योग्य आहे का, याच्याविषयीचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलाच नाही. विधानसभेचे अध्यक्ष असं म्हणाले की दोन्हीकडचे जे आमदार आहेत ते पात्र आहेत. हे पूर्णपणे संविधान विरोधी होतं. असंवैधानिक सरकार हे महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष होतं. आणि जेव्हा एखाद्या राज्यामध्ये 2.5 वर्ष असंवैधानिक सरकार असतं तेव्हा आपल्याला संविधानाचा आत्मा नेमका काय आहे हे समजावून घेणं अतिशय महत्वाचं आहे. 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. केवळ महाविकास आघाडीचं सरकार होतं म्हणून राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती केली नाही. अशा प्रकारच्या अनेक संविधान विरोधी गोष्टी होत आहेत जिथे सामान्य माणसाचा जो मूलभूत हक्क आहे तोच हिरावून घेतला जातोय. आणि त्याच्यामुळे संविधानाचा आत्मा हा टिकून ठेवला पाहिजे. तो टिकवण्याकरता आपण सारे सक्षम असलं पाहिजे. आणि त्यासाठीच उद्या आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे. मतदान परिवर्तनाकरता केलं पाहिजे. तर आणि तरच देशामध्ये संविधान टिकू शकतं. तुम्हाला कल्पना आहे की भारताचं संविधान जेव्हा लिहिलं जात होतं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंची अशी इच्छा होती की या संविधानाचं हस्तलिखित असावं. तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की प्रेम बिहारी नारायण रायजादा नावाचे कॅलिग्राफर आहेत, एक सुलेखनकार आहेत, ते खूप चांगल्या प्रकारे लिहितात. तर नेहरूंनी त्यांना बोलावलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही संविधान लिहाल का, म्हणजे जे संविधान जे लिहिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या हस्ताक्षरात लिहाल का. तर त्यांनी त्याला होकार दिला. ते म्हटले तुमचे लिहिण्यासाठी तुमचं मानधन काय असेल. त्यावरती प्रेम बिहारी नारायण राजा असं म्हणाले की मी 1 रुपयाही घेणार नाही. माझी अट फक्त एकच आहे की संविधानाच्या प्रत्येक पानावरती तळाशी माझी सही असेल. नेहरूंनी तात्काळ त्याला होकार दिला आणि आपलं संविधानाचं हस्तलिखित तयार झालं. हे हस्तलिखित लिहिलेलं आहे एका जो कागद त्याच्यासाठी वापरलेला आहे ती एक पुण्यातली कंपनी होती कागद तयार करणारी. आणि ती कंपनी सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये अग्रेसर होती. त्या हस्तलिखिताच्या वरती प्रत्येक पानापानावरती प्रेम बिहारी नारायण राजा यांची सही आहे. आणि ती सही काय आहे, प्रेम. संविधानाच्या पानापानावरती प्रेम आहे. त्यामुळे उनका जो फर्ज है वो अहले सियासत जाने, मेरा पैगाम है मोहब्बत जहां तक पहुंचे. संविधानाचा आत्मा प्रेमाचा आहे, प्रेम पसरवण्याचा आहे. प्रेम हीच आमची मातृभाषा आहे. त्यामुळे ते भलेही म्हणतील कटेंगे बटेंगे, पण आपण एकच म्हणू
की हम किताब पढेंगे, हम संविधान पढेंगे और सब जुडेंगे, अशा प्रकारचा विचार करूनच आपण सारेजण उद्या मतदान करूयात. तर आणि तरच संविधानाचा आत्मा टिकेल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. मनापासून धन्यवाद.